तर शासनाच्या जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, आमदार रोहित पवारांनी ही मागणी केली. तर या संदर्भात जे आहे ते रोहित पवार यांनी ट्विट केलं. राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय. सरकारनं टाकलेल्या जाचक अटी शर्ती काढून अन्नदात्याला विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. 12 तारखेपासून पंढरपुरात शांततेच्या मार्गाने करत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय. एकतर जाचक अटी शर्ती काढा, अन्यथा अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या, ही आमची भूमिका असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग करणार आहोत असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. पण त्या दिवशी देखील प्रशासन परवानगी देणार नसेल तर मग पंढरपुरामध्ये नामदेव पायरीजवळ आम्हाला अन्नत्याग सुरू करावा लागेल असं रोहित पवारांनी म्हटलं. तर पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये विषारी दारूमुळे 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात फुगेवाडीतील राठोड कुटुंबातील 2 मुलांचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी होते. मात्र आता वडिलांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन्ही मुलांच्या आठवणीनं वडिलांना अश्रू अनावर झाले. आता तो विचार एकच आहे सर, ना आपण करायचे ना दुसरे करू द्यायचे, ही इच्छा आहे आपल्या पास. सोन्यासारखे 2 मुलं गेले. आता मी 65 वर्षाचे, मी आता ते 2 जवान गेल्यावर मी जगून तर काय काय आता बरं मी पिलं होतं तिथे रागायला, पण दुसरं आजूबाजूवाल्याने उचलून आणले, टाकले ते साहेबांनी आमच्या सहायता केले. 10-15 आठवड्यात त्यांचे बस